वरती हे आपल्याला स्मारक बांधायचं आहे आणि आपला हे 3 वर्ष जवळपास ग्रामपंचायतला झालेले आहेत आपल्या. आपण तुम्हाला शब्द देऊन आता शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही जागा निश्चित केलेली आहे स्मारकाची. आताच आपल्या 8-10 दिवसापूर्वी आम्ही नारळपूरून आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाला आम्ही जागा निश्चित करून तिथे आंबेडकर भवन आम्ही बांधणार आहोत. पण मी आपल्या सगळ्या समाज बांधवांना एक सूचना दिलेली आहे की आपापसामध्ये बसून एक बारचं तुम्ही ठरवून टाका की तिथे नेमकं कसं बांधायचं काय नाही. आपापसामध्ये चर्चा चालू आहे समाज बांधवांची. ते 2 दिवसामध्ये मला सांगतील की बाबा इथं काय करायचं, समाज मंदिर कोण्या पद्धतीनं बांधायचं. आणि त्या स्मारकाच्या समोर आपल्याला एक अर्धपुतळा म्हणा आपल्या सर्वांच्या चर्चा करून सर्व बांधवांसोबत ते आपण निर्णय घेऊयात. आपल्याला जागा निश्चित झाली हे सर्वात खुशीची बाब आहे आणि आपल्याला जवळपासच गावच्या एकदम मेन चौकातच आहे. आपण ज्यावेळेस आपला अर्धपुतळा तयार होईल, ज्यावेळेस आपलं उद्घाटन होईल त्या पुतळ्याचं, त्यावेळेस आपण सर्वांनी मिळून डिसिजन घेऊया अजून तिथं काय करता येईल. आपल्याला वेगळं अजून काही फंड सरकारकडनं आणून त्या पुतळ्याचं सुशोभीकरण करता येईल का, हे सगळे आपण बाबी करणार आहोत. पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो जे आपण ग्रामपंचायतकडनं शब्द दिला होता की आपल्याला स्मारकासाठी जागा निश्चित झालेली आहे. ती जागा आपल्या गावचे माली पाटील श्री जयराम पाटील गड्डापुरी यांनी आपल्याला ती जागा दिलेली आहे. त्यांचं मी स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि लवकरच आपण त्या आंबेडकर भवनाला कामाला सुरुवात करून आपण पुढील हे आपल्या पुतळ्याचं काम पण लवकरात लवकर आपण हाती घेऊयात. या आजच्या कारगिल दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो आणि परत एकदा मी शहीद मारोतरावजी गिम्मेकर यांना सर्व गावकऱ्याच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद.